तर मग तुम्ही किती दिवसांसाठी गावी जाताय? समोरच्या प्लेटमधला ढोकळा उचलून तोंडात टाकत दीपालीने प्रश्न केला. किमान 8 दिवस तरी जातील. तिथं कंटाळलेल्या आवाजात सलोनीनं म्हटलं. ऑफिसच्या लंच आवरमध्ये त्या दोघी बोलत होत्या. सलोनीचं काही महिन्यांपूर्वीच दीपेनशी लग्न झालं होतं. एकाच ऑफिसात काम करताना प्रेम जमलं आणि लगेच लग्नही झालं. आता ही दोघं एकाच ऑफिसात काम करत आहेत. दोघांचे विभाग फक्त वेगळे आहेत. पण मजा म्हणजे दिवसभर एकाच ऑफिसात असूनही त्यांना एकमेकांना भेटायला वेळ नसतो. हे IT चं क्षेत्रच असं आहे. बरं, एक सांग मला, तू तिथे राहतेस कशी? तूच सांगितलं होतं अगदी खेडवळ गाव आहे तुझं सासर म्हणजे. दीपालीने आज सलोनीला चिडवायचा चांगलाच चंगच बांधला होता. सासरच्या नावानं सलोनी खूप चिडते हे तिला माहीत होतं. जावं तर लागणारच. एकुलत्या एका नंदेचं लग्न आहे. सहन करावं लागेल काही दिवस. खांदे उडवून सलोनी उत्तरली. आणि तुझी ती जाऊ, भारतीय नारी अबला बिचारी, असं काहीतरी म्हणतेस ना तू तिच्याबद्दल? दोघी फसकन हसल्या. खरंच ग, अवघड आहे. त्यांना बघून मला जुन्या हिंदी सिनेमातल्या हिरोईन्स आठवतात. अगदीच गावंढळ आहेत. हातभर बांगड्या, कपाळभर मोठं कुंकू, भांगात शेंदूर आणि सारं वेळ डोक्यावर पदर असतो. असं कोण राहतं ग आजच्या काळात? खरं तर या अशाच बायकांमुळे पुरुष आम्हा बायकांना दुय्यम दर्जाच्या समजतात. किती काय शिकल्या आहेत कुणास ठाऊक, सलोनीनं म्हटलं. मग दीपालीनं म्हटलं, ठीक आहे, मला काय, काही दिवस काढायचे आहेत, काढेन. कसे तरी चल, लंच टाईम संपला, निघायला हवं. सलोनी लहानपणापासूनच शहरात राहिलेली लहान गाव किंवा खेडी तिनं कधी बघितलीच नव्हती. लग्नानंतर प्रथमच ती सासरी गेली तेव्हा तिथलं ते वातावरण बघून ती खूपच नर्वस झाली. दीपेनवरच्या प्रेमामुळे कसेबसे 4 दिवस काढून ती परत नोकरीवर रुजू झाली. शहरात कायम स्कर्ट, टॉप, जीन्स टॉप घालून वावरणाऱ्या सलोनीला सतत साडीत आणि साडीचा पदर डोक्यावर ठेवणं खूपच कठीण होतं. सासरची माणसं रूढीवादी, पारंपरिक विचारांची होती. दीर तसे बरे होते पण त्यांच्याशी फार बोलणं होत नव्हतं. मात्र जाऊ खूपच समजूतदार होती. धाकटी नणंद गौरी सतत नव्या वहिनीच्या अवतीभोवती असायची. गावातल्या स्त्रियांची विचारसरणी, राहणी हे सगळं बघून सलोनीला विचित्र वाटायचं. तशी ती मनानं चांगली होती, पण या वातावरणाशी तिला कधीच संबंध आला नव्हता. त्यामुळे या गृहिणी वर्गाबद्दल थोडी हीनत्वाची भावना तिच्या मनात होती. नोकरी न करता या कशा जगू शकतात हेच तिला कळत नसे. सलोनी आणि दीपेननेही शहरात आपला वेगळा संसार थाटला होता. इथं सासू नणंद वगैरे कुणीच येत नसे. जे मनात येईल ते करायची मुभा होती. अटकाव करणारं कुणीच नव्हतं. दीपेनचे तिचे मित्र सहकारी अवेळी यायचे. घरी सतत पार्ट्या व्हायच्या. दिवस एकदम मजेत चालले होते. गौरीचं धाकट्या नंदेचं लग्न ठरलं होतं. तिथं जाणं गरजेचं होतं. सगळं घर पाहुण्यांनी भरलं होतं. उन्हाळ्याचे दिवस, त्यातून वीज गेलेली, हात पंख्याने वारा घेता घेता हात दुखू लागले. त्यात साडी आणि डोक्यावरचा पदर सांभाळण्याची कसरत. एअर कंडिशन्स ऑफिस आणि एअर कंडिशन्स घरात राहायची सलोनीला सवय. या उलट जुनाट परंपरावादी वातावरणाचा तिला उबग आला. एकांत मिळताच सलोनीचा उद्रेक झाला. कुठं मला आणून टाकलंस दीपेन? मला नाही जमत अशा ठिकाणी राहणं. साडीचा पदर सतत डोक्यावर, शी, मी इथं यायला नको होतं. सलोनी जरा हळू बोल. अगं थोडे दिवस ॲडजस्ट कर. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपण इथून निघणार आहोत. दीपेनने तिची समजूत घातली. सलोनीनं वाईट तोंड केलं. कधी एकदा हे लग्न आठवतंय असं तिला झालं होतं. ढिगभर पाहुणे होते घरात. सगळ्यांची जबाबदारी घरच्या सुनांवर होती. सलोनीला स्वयंपाकाची सवय, आवड, अनुभव नव्हता. घरातली कामं तिला नेहमीच दुय्यम दर्जाची वाटायची. घरी माहेरी सुद्धा कधी तिने आईला घरकामात मदत केलेली नव्हती. असं असताना घरातल्या कुणी तिला काम सांगितलं तर तिला काम फुटायचा. तिची जाऊ अवनी तिच्याहूनही काही वर्षांनीच मोठी होती, पण घर सगळं इतकं छान सांभाळत होती की प्रत्येकाच्या तोंडी अवनीचं नाव होतं. सलोनी ही घरातील सून होती, पण तिचं नाव कोणीच घेत नव्हतं. घरात सतत होणारं अवनीचं कौतुक बघून सलोनीला तिचा मत्सर वाटू लागला. कुणाचं काहीही काम असू दे, प्रत्येकजण अवनीवर विसंबून असे.
वहिनी, माझ्या शर्टाचं बटन तुटलंय, जरा लावून द्या ना, आंघोळ करून आलेल्या दीपेनने म्हटलं. सोलत बसलेली सलोनी लगेच दीपेनकडे येऊन रागानं म्हणाली, इतक्या साध्या गोष्टीसाठी अवनी वहिनी कशाला लागते तुला? मला सांगायचं, मी लावून दिलं असतं. तिचा राग बघून दीपेन घाबरला, बावचळला. म्हणाला, मला नव्हतं माहीत तुला हे काम येतं म्हणून. मला इतकी मतिमंद समजलंस का? म्हणत तिनं त्याच्या हातून शर्ट व बटन हिसकावून घेतलं आणि फडदिशी सुई दोरा बटन व्यवस्थित शिवून दिलं. हळूहळू सलोनीच्या लक्षात आलं, अवनी का सर्वांना आवडते. सकाळी सर्वांच्या आधी उठून आंघोळ आटपून ती सर्वांसाठी चहा करायची. त्यानंतर सर्वांसाठी नाश्ता, वृद्ध सासऱ्यांसाठी पथ्याचं खाणं, बिनसाखरेचा चहा, कारण ते डायबिटीज आहेत. सासूबाईचं काय पथ्यपाणी असेल ते बघायचं. नवऱ्याचा मुलांचा डब्बा झाला की स्वयंपाकाची तयारी. पाहुण्यांपैकी कुणाचं काही मागणी असायची. तेवढ्यात भांडी घासणारी बाई काहीतरी म्हणायची, कपडे धुणारी परटीन साबण मागायची, दारात मांडव घालणारी माणसं आलेली असायची. चारीकडे अवनीची बारीक नजर असे. हसत मुखाने ती सगळे कामं करायची. सलोनीला तिचं हसणं खोटं वाटायचं. ती उगीच देखावा करते असं वाटायचं. स्वतःचं महत्त्व जाणवून देण्यासाठी सलोनी काहीतरी काम करायला जायची आणि मग नेमका घोटाळा व्हायचा. त्यामुळे ती स्वतःवरच चिडायची. मग स्वतःच्या समाधानासाठी म्हणायची, तसंही हे स्वयंपाकघर म्हणजे अडाणी निरक्षर लोकांच्यासाठी आहे. माझ्यासारख्या नोकरी करणाऱ्या मुलीला याची गरजच नाही. सलोनीच्या हातून लोणच्याची बरणी फुटून पडली. घाईनं येत असलेल्या अवनीचा त्या तेलावरून पाय घसरला. ती पडली. तिचा पाय मुरगळला. सगळे धावले. तिची काळजी घेतली जाऊ लागली. पण ती अंथरुणावर असल्यामुळे घरात सर्वत्र अव्यवस्था झाली. मोठ्या आत्याने सलोनीला स्वयंपाकघरातल्या कामाला लावलं. तिला कधीच इतका मोठा स्वयंपाक करण्याची सवय नव्हती. कसा बसा ती स्वयंपाक करायची, पण तो चविष्ट होत नसे. दोघी आत्या करवायच्या. अवनीला सलोनीची स्थिती समजत होती. ती तिला सांभाळून घ्यायचा प्रयत्न करायची. मोठ्या आत्यांना ती म्हणाली, तुम्ही सलोनीला बोलू नका. ती हुशार आहे, पण ती शहरात राहिलेली, गावाकडच्या पद्धती तिला ठाऊक नाही. ती हळूहळू सर्व शिकेल. धाकट्या आत्यानं सलोनीला खीर करायला सांगितली. सलोनीनं ती सतत ढवळायला कंटाळा आला. मोठ्या आचेवर खीर पातेल्यात खाली लागली. जळक्या वासाची खीर कुणीच खाल्ली नाही. तुला काही येतं की नाही ग? कुठलंच काम कसं नीट होत नाही? सगळ्या नातलगांसमोर धाकटी आत्या सलोनीवर ओरडली. लाजेनं सलोनीचा चेहरा लालालाल झाला. तिला खरंच काही येत नव्हतं, पण तिचा त्यात काय दोष होता? पुन्हा अवनी मदतीला धावली. आत्या, सलोनी शिकलेली, शहरात राहणारी, नोकरी करणारी मुलगी आहे. तुम्ही तिच्याकडून इतक्या अपेक्षा करूच नका. आपल्या घरात अजून ती नवी आहे ना, शिकेल सगळं. ज्या लग्नासाठी सगळे जमले होते ते लग्न थाटात पार पडलं. एक एक करत आलेली पाहुणे मंडळीही निघून गेली. यव्वान अवनीशी सलोनीशी खूप छान गट्टी जमली होती. अवनीनं तिला कामातल्या अनेक सोप्या सोप्या टिप्स दिल्यामुळे सलोनीला कामही बऱ्यापैकी जमू लागली होती. 2 दिवसांनी त्यांना निघायचं होतं. एका दुपारी सलोनी जुने अल्बम बघत होती. अवनीचा पदवी घेताना फोटो होता त्यात. हाच फोटो आम्हाला तिच्या घरच्यांनी बघायला पाठवला होता, दीपेन म्हणाला. काय शिकल्यात त्या? वहिनी डबल MA आणि PhD आहे. पूर्वी ती नोकरीही करायची, पण एकदा आई आजारी झाली. बरेच दिवस आजारपण झालं. वहिनीने आईची प्राणपणानं सेवा केली. नोकरी सोडली, घर सगळं सांभाळलं. तिच्या सेवेमुळेच आई जगली. आम्ही सर्व तिचे उपकार मानतो. या घरासाठी तिनं खूप काही केलंय. नोकरी सोडली, आराम सोडला, केवळ कुटुंबालाच प्राधान्य दिलं. ज्या अवनीला सलोनी आज शिक्षित समजत होती ती इतकी उच्च शिक्षित होती. पुन्हा सर्व घर एकटी सांभाळत होती. तिनं स्वतःच्या शिक्षणाचा तोरा मिरवलाच नाही. उलट एक घरासाठी नोकरी, शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य वगैरे सर्व बासनात बांधून ठेवलं. सलोनीला आपल्या केल्या विचारसरणीची लाज वाटली. आपण उच्च शिक्षित आहोत, पण इतर अनेक बाबतीत कमी पडतो. आपल्या लोकांसाठी इथं यायला हवं. इथल्या पद्धती, इथले नियम सगळं समजून घ्यायला पाहिजे, याची तिला जाणीव झाली. आधुनिक असणं म्हणजे शहरात राहणं आणि तीच जीवनशैली अंगीकारणं नाही. अवनी, वहिनीनं खोलीत येत म्हटलं, तुम्ही अजून आवरलं नाहीत? आज बिट्टूच्या शाळेत कार्यक्रम आहे.
जायचं आहे आपल्याला. हो हो आवरतोच, दोघंही एकदम म्हणाले. जरा गडबडलेच ते. बिट्टूला शाळेतला बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मिळाला होता. सर्व विषयात त्यानं उच्चांकी मार्क मिळवले होतेच. शिवाय इतर सर्व ॲक्टिव्हिटीजमध्येही तो अव्वल होता. त्याला बक्षीस देऊन सन्मानित केल्यानंतर प्रिन्सिपॉलनी पालकांपैकी कुणी येऊन 2 शब्द बोलावेत अशी विनंती केली. दादांनी अवनीला म्हटलं, तूच जा. अत्यंत आत्मविश्वासानं माईक हातात घेत अवनीनं मोजक्या शब्दात अस्खलित इंग्रजीत पालक, मुलं, शिक्षक यांचे संबंध व मुलांचा सर्वांगीण विकास यावर भाष्य केलं. टाळ्यांच्या कडकडाट सर्वांनी तिला दाद दिली. घरी परतताना सलोनी म्हणाली, आपली दोघांची रजा अजून शिल्लक आहे, ती वापरून अजून काही दिवस इथं राहूयात का? आचार्याने दीपेनने म्हटलं, तुला इथं आवडत नाही ना? आता आवडतंय. अवनी वहिनीबरोबर अजून थोडी राहिले तर मला बरं वाटेल. काहीतरी शिकता येईल, सलोनी मनापासून बोलली. चला, निदान चांगलं जेवण तरी मिळेल मला. दीपेनच्या बोलण्यावर सलोनीनं हसून दाद दिली. तर आजची कहाणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.